हा शिवाला काय झालंय? ओके ओके ऐका ऐका, मला वेळोवेळी प्लीज कळवत राहा, ठीक आहे? हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, थँक्यू. काय झालं प्रिन्स? भद्रा, शक्तीवर 3 गुंडांनी हल्ला केला आणि शिवानी तिचा जीव वाचवला, पण शिवालाही खूप लागलंय. सुराचा हल्ला झेललाय त्यांनी. शक्ती शक्ती कशी आहे? ती ठीक आहे ना? हे बघ ते दोघेही सुखरूप आहे असा फोन आला होता मला. कोणी केला त्यांच्यावर हल्ला? कोण होते ते गुंडा? प्रिन्स, ते जे कोणी गुंडा होते ना त्यांना शोधून काढा. ते कुठे लपले असतील, आकाशात पात्रात, त्यांना शोधून काढा. त्यासाठी किती पैसा खर्च करावा लागला तरी चालेल, पण त्या गुंडाला शोधा, माझ्या समोर आणून उभे करा. त्यांनी त्यांचे तुकडे तुकडे करून कापून टाकेन मी. कोरोना, तू का थरथरतोयस? तुझे हात का थरथरतायत? नाही, ते बहुतेक माझा बीपी लो झाला असेल ना. ते शक्तीवर हल्ला झाला ना, पण गोळ्या घेतो मी, ओके होईन. बॉस, पण मला वेगळंच टेन्शन आलंय. म्हणजे शक्ती, शिवा तुमच्या विश्वासातली माणसं होते, त्यांच्यावर हल्ला झाला. मी तर तुमचा जुना आणि विश्वासातला माणूस आहे, माझ्यावर पण हल्ला होऊ शकतो बॉस. अरे तुझ्यावर हल्ला करायची कोणाची हिम्मत? भद्रा ऐक, हे बघ, आत्ता मला शहराबाहेर जावं लागणार आहे, एक अर्जंट काम आहे. माझी खूप इच्छा आहे त्यांना जाऊन तिथे भेटावं, पण मला जमणार नाही. तू एक काम कर, तू प्लीज तिथे जा, त्यांना काय मदत हवी ते बघ, जो काही खर्च होईल तो आपण करूया, ठीक आहे? कोरोना, तू भद्रासोबत जा. बॉस, मला गावी जायचंय, माझा चुलत भाऊ ऍडमिट आहे ना. तुझा चुलत भाऊ हॉस्पिटलाइज्ड आहे, आजारी आहे, मेला नाही आहे ना. भद्रासोबत जायचं म्हणजे जायचं, गावी जाणं कॅन्सल. मी तयार होणार. अम्मा, अगं अम्मा, नको एवढी काळजी करू. मला काहीही झालेलं नाहीये. मग काही होण्याची वाट बघत बसायची का? शक्ती, हे असा हल्ला होणं ही छोटी गोष्ट नाहीये ग. अम्मा, अप्पा, मला काही होणार नाहीये. तुम्ही नका स्ट्रेस घेऊ. शक्ती, मला खरं खरं सांगा, तुझं कोणाशी काही भांडण वगैरे झालं होतं का? नाही तर. मग तू कोणाशी फटकळपणे बोलली होतीस का? नाही ग अम्मा. मी बघते. हा शक्ती, थांब. मी बघतो. मॅडम, तुम्ही या ना, आत या. शक्ती मॅडम, तुम्ही इथे यावेळी? तुझ्यावर हल्ले झाल्याचं कळालं, काळजी वाटली म्हणून आले इथे. तू ठीक आहेस ना? हो, मी ठीक आहे. मॅडम, माझ्या पोरीचा जीव धोक्यात असतो बघा, तिचा जीव वाचवा. माझ्या पोरीने कधी कुणाचं वाईट केलेलं नाहीये, पण तिच्या जीवावर कोणीतरी उठलंय बघा. तुम्ही प्लीज कोणी ते शोधून काढाल का? हो, तुम्ही नका काळजी करू. पण मला एक कळत नाही, शक्तीसारख्या मुलीवर का कोण हल्ला करेल? ती ना कोणाच्या अध्यात ना कोणाच्या मध्यात. बघा ना, तुमच्याकडे कामाला येते, नंतर तिकडून कॉलेजला जाते आणि उशिरा संध्याकाळी घरी येते बघा. पण मधल्या मध्ये जर आड वाटेला तिला कोणी काही केलं म्हणजे. अम्मा, अगं तू नको काळजी करू, आम्ही पोलिसात तक्रार केली आहे ना. पोलिसात तक्रार केली? ठीक आहे, मग आम्ही पोलिसांशी बोलू. पोलिसांनी जर गुंडांना नाही शोधलं तर आम्ही आमच्या माणसांना कामाला लावू. कोरोना, लक्ष दे.
हो हो हो. त्या हल्लेखोरांना आणि त्यांना ज्याने कोणी कामाला लावलं ना त्या माणसाला आम्ही शोधून काढू, भर चौकात फासावर देऊ. अयो नाही मॅडम, असं काही करू नका. बघा तुम्ही त्याला पोलिसात द्या आणि कायदेशीर जे काय त्याला शिक्षा व्हायची ना ती होऊ द्या. बरं ठीक आहे, मी बघते ती. नका काळजी करू. शक्ती, काळजी घे. मी आता शिवाकडे जाते, येते. मॅम मी येऊ का शिवाकडे? आज शिवामुळे मी वाचले. आज शिवा तिथे नसता तर काय झालं असतं कोणाच ठाऊक. शक्ती, तू आता कुठेही जाऊ नकोस हं? रात्र झालीये. आता या वेळेला मी तुला कुठेही जायला देणार नाहीये. अगं अम्मा, तू नको एवढी काळजी करू. मी एकटी थोडीच चालले. भद्रावती मॅडम आहेत ना माझ्यासोबत. अयो ते काही असलं तरी तू कुठेही जायचं नाहीये. हे बघ शक्ती, आता या वेळेला तू बाहेर गेलीस आणि काही आकरीत घडलं म्हणजे, हे बघ आई आदिशक्ती तुमच्या पाठीशी होती म्हणून तू आणि शिवा सुखरूप आहात. गप्पा! तुमच्या आदिशक्तीमुळे वाचली नाहीये शक्ती. तिथे हे बघ शक्ती, मी सांगते तुला, आत्ताच्या आत्ता त्या आदिशक्तीला दिवारातून बाहेर काढा. फेकून द्या तिला, विल्हेवाट लावा त्याची. मॅडम हो, असं का बोलताय तुम्ही? देवीच्या बाबतीत असं कसं बोलू शकता? मॅडम तुमचा देवीवर एवढा राग काय? ती पाठीशी आहे म्हणूनच सगळ्या संकटांवर मात करता येते. बास करा, बास करा तुमच्या त्या आदिशक्तीचं कौतुक. माझ्यासमोर नका करू. तुम्हाला नाही कळणार मी असं का सांगते ते. ही आदिशक्ती ना ग्रहण आहे, ग्रहण. तुम्ही तिला बाहेर नाही काढणार ना? मी बाहेर काढते तिला. मॅडम मॅडम मॅम, या सावरा स्वतःला. मॅम चला आपण शिवाकडे जाऊयात. चला निघूयात. वहिनी बॉस, वहिनी बॉस, चला, माझ्याने आता हँडल नाही होणार. आदिशक्ती, एक दिवस तुझं अस्तित्व मी मिटवूनच राहणार. मॅडम अशी काय आहे बाई? आदिशक्तीवर का राग करते? अम्मा, तू मॅमचं बोलणं नको हा मनाला लावून घेऊस. अगं माझ्यावर हल्ला झाल्यामुळे त्या टेन्शनमध्ये आहेत. कारण त्याही माझी खूप काळजी करतात ग. अयो पण तुझ्या काळजीपोटी आदिशक्तीवर राग का काढतायत त्या? अगं त्या देव वगैरे मानत नाहीत. आणि आत्ता त्या जे काही रिॲक्ट झाल्या ना ते सगळं टेन्शनमुळे. अम्मा तू नको हा रागावू त्यांच्यावर. आणि तू पण टेन्शन घेऊ नको. मी येते शिवाला भेटू. शक्ती जपून जा, काळजी घे. हे बघ जाताना त्या मॅडम असतील बरोबर,
पण येताना एकटीच असशील ना? अगं अम्मा, मॅडम सोडतील मला घरी. येते मी. विजयलक्ष्मी, तू टेन्शन घेऊ नको ग. तू जेवढं जास्त टेन्शन घेशील ना तेवढंच तुला जास्त त्रास होईल. शक्ती सोबत आहेत ना मॅडम, कशाला काळजी करते? प्लीज नको काळजी करू. चला निघूया. मॅडम, तुमचा त्रागा, तुमची माझ्याबद्दलची काळजी हे सगळं मी समजू शकते, पण तुम्ही नका एवढा स्ट्रेस घेऊ. शांत व्हा जरा. तू सगळ्यात आधी ना तुझ्या घरातली ती आदिशक्ती आहे ना, ती तुझ्या घराबाहेर काढ. ते एक काम कर, तो अख्खाच्या अख्खा देव्हारा उचल, घराबाहेर फेक आणि जाळून टाक. मॅडम काय बोलताय तुम्ही? मी असं नाही करू शकत. मी देवाला मानत नसले तरी माझ्या अम्माची खूप श्रद्धा आहे देवावर. तिची श्रद्धा मी नाही लाथाडू शकत. माझ्या अम्माची देवावर खूप श्रद्धा आहे आणि विशेषतः देवीवर, देवी आदिशक्तीवर. त्या आदिशक्तीचा अपमान करणं म्हणजे माझ्या अम्माचा अपमान करण्यासारखं आहे. बस बास कर शक्ती, तुझ्या त्या आदिशक्तीचं आदिशक्ती पुराण ना बास कर. हो मॅडम, पण तुम्ही काय एवढा रागराग करताय देवीचा? माझ्यावर होणारा हल्ला आणि देवीचा काहीच संबंध नाहीये. मग तुझा हल्ल्यातून वाचण्याचा आणि तुझ्या त्या आदिशक्तीचा काय संबंध आहे? अगं शिवाने वाचवलं ना तुला, मग त्या देवीचे कसले कौतुक करताय? हो मॅडम, माझी अम्मा खूप श्रद्धाळू आहे. तिच्यासाठी तिची देवी म्हणजे तिचं सर्वस्व आहे. आपण आपली मतं तिच्यावर नाही लादू शकत. ती देवी आदिशक्ती कधीच कुळाचं चांगलं करू शकत नाही. उलट ती आपल्याला संकटाच्या घेऱ्यात टाकते. तुला नाही माहित? मॅडम, तुम्ही म्हणता की तुमचा देवावर विश्वास नाहीये, मग तुम्ही असं का म्हणताय की देव कधीच कुणाचं काही चांगलं करत नाही? असं म्हणाले मी? हो, असं नाही म्हणाले मी. मला हे म्हणायचं होतं की मला हो 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 निघूया. शिवाच्या घराकडे वळव गाडी. हे बघ शक्ती, मी हे सगळं तुमच्या दोघांच्या काळजीपोटी बोलते. प्लीज मला समजून घे. चल निघूया आपण. चल ये बस. आई आदिशक्ती, मला माफ कर. मी त्या भद्रावती मॅडमला रोखू नाही शकले बघ. त्यांनी तुझा अपमान केला. त्या जे काही बोलल्या ना त्याबद्दल त्यांच्यावर रागवू नकोस. मी त्यांच्या वतीने तुझी माफी मागते. त्यांना क्षमा कर. विजयलक्ष्मी, देवी आपल्या भक्तांचे राग रुसवे समजून घेते बघ. भद्रावती मॅडमची चूकही आपली आदिशक्ती पोटात घेईल. आपल्याला शक्तीने सांगितलं होतं ना की भद्रावती मॅडम देव मानत नाही, पण त्या चांगल्या नाहीत असं नाही म्हणू शकत ना आपण. हो ते आहेच हो, पण त्यांचं वागणं चुकीचंच होतं बघा. अगं पण त्या त्यांच्या स्वभावानुसार वागल्या. विजयलक्ष्मी, आपल्या अडचणीत त्यांनी आपल्याला वेळोवेळी मदत केली आहे बघ. ज्यावेळी माझा ऍक्सिडेंट झाला होता त्यावेळेला त्याने पैशाची मदत केली. आपल्या शक्तीलाही चांगला जॉब लावला. काय असतं ना विजयलक्ष्मी, मोठी लोक आहेत ती, त्यांना मोठे मोठे व्याप असतात ग, खूप व्याप असतात, खूप टेन्शन असतं. त्या ज्या काही टेन्शन मध्ये बोलल्या ना त्याचं टेन्शन तू नको घेऊ प्लीज. असं कसं नको घेऊ टेन्शन? हा हे बघा, माझ्या आई जगदंबेला आणि आदिशक्तीला कोणी काही बोललेलं मला अजिबात आवडत नाही. अगं पण त्यांचा राग हा आपल्या शक्तीच्या काळजीपोटीच असेल ना. आई आदिशक्ती, भद्रावती मॅडम आणि माझ्या शक्तीला माफ कर. आणि आजवर जशी माझ्या शक्तीच्या पाठीशी उभी राहिली, इथून पुढेही तिच्या पाठीशी अशीच उभी राहा.
हो मी निघालोय. हा साहेबांना सांग एकत्रच डिनर करू. हो पोचतो मी 15 मिनिटात पोच. भद्रा 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 काय आहे? शेण कुठून आलं? आणि काय बैलांच्या पायाचे ठसे कुठून आले? मला नाही माहित. बैल कसा घरात येईल? बंगल्याचं दार पण बंद आहे आणि मेन गेट बी बंद आहे. जा बाहेर जाऊन बघ. तो बैल बाहेरच असेल कुठेतरी. हो बघते. सगळं भयंकर आहे. आधी तो साप घरात घुसला, नंतर तो बैल घरात घुसलाय. तर घराच्या बाहेर निघणंच धोक्याच आहे. नाना जा, तू आज जाऊन कुकरला भात लाव, मी चिरतो कांदा. जा. ए शिवा, अरे जरा आराम कर. अरे हाताला लागलंय तुझ्या, आराम करायचं सोडून काम करणार आहेस? अरे काय जास्त लागलं नाही, कमी आहे ते. एवढं काय टेन्शन नको घेऊ. हात काय गळून नाही पडला, माझा शाबूत आहे. हळूहळू करतो ते. जा तू. अरे लेका ऐक की माझं. हे बघ, तुला काय पाहिजे तर मला सांग, तुझ्या पुढ्यात आणून ठेवतो, पण काम करू नको. नाना अरे कंटाळा आलाय बसून बसून. दे तुझे दे, जे म्हटलं ना इकडे दे. वहिनी साहेब. शिवा तू उठ, काय करतोस? अरे आराम करायचं सोडून काम करतोस तू. उठ उठ लवकर उठ. मी करते, तू उठ. वहिनी साहेब तू बस इथे. बसा ना वहिनी साहेब, बसा ना. शक्ती बेटा, मी पण त्याला सांगतोय आराम करायचं सोडून काम काय करतोय, पण ऐकल तो शिवा कसला. अरे बस. नाही नाही तुम्ही बसा, मी ठीक आहे. अरे बस शिवा. अहो नको राहू देत. करू ना भाऊ, बसा बसा. त्याला राहू दे उभं. तू बस. अहो बस बस. वहिनी साहेब काय झालं? तुम्ही आता यावेळी इथे काही काम होतं का? नाही नाही काही काम नव्हतं. मी तुलाच बघायला आले. तुम्हा दोघांवर हल्ला झाल्याचं कळालं आणि जीव घाबरा झाला. लगेचच गाडीत बसले आणि आधी शक्तीला पाहायला गेले आणि आता इथे आले. खूप नाही लागलं ना तुला? नाही. डॉक्टरांकडे गेला होतास का? वहिनी साहेब, ना हा डॉक्टरांकडे गेला, ना डॉक्टरांना घरी येऊ दिलं. अहो स्वतःच्या हातानच पट्टी मारली. अहो ऐकतच नाही. तुम्ही सांगा की त्याला. शिवा, अरे असा हलगर्जीपणा करून नाही चालणार आहे. वहिनी साहेब जास्त नाही लागले, होईल ते बरं. बर शिवा, हा हल्ला नेमका कुठे झाला? ते मारुतीरायचं देऊळ आहे ना, तिथे बघा ते झाड आहे, त्याच्या बाजूला कलरफुल दगड आहेत ना ते सगळे. तिकडे तुम्ही दोघे काय करत होतात? आम्ही असं भेटलो होतो, म्हणजे फक्त बोलत होतो आम्ही. अरे साधं बोलायचं होतं, मग तिकडे काय गेलात अगदी बोलायला? शक्ती, शिवा, नक्की तुमच्या दोघांचं काय चाललंय? मला काहीतरी गडबड वाटते. नाही वहिनी साहेब, गडबड वगैरे असं काही नाहीये. अहो मॅडम, आम्ही तिथे ऍक्सिडेंटली भेटलो आणि सहज गप्पा मारत होतो. बर, आता तुम्ही दोघे म्हणताय म्हणून मी ठेवते तुमच्यावर विश्वास. हे पैसे घे, तुझ्या उपचाराला उपयोगी होते.
डॉक्टरांकडे जा, अंगावर काढू नकोस शिवा. नाही वहिनीसाहेब राहू द्या, पैसे नको, होईल ते बरं, नको पैसे मला. ठेव, तुला उपयोगी पडतील. शिवा ठेव. नाही म्हटलेलं मला आवडत नाही, माहिती ना तुला. घे. आणखीन एक गोष्ट सांगायची होती. आजपासून तू कायम शक्तीच्या सोबत राहायचेस. तिची जबाबदारी तुझी आहे आजपासून, आत्तापासूनच. मॅडम पण तुम्ही अगं तो प्रिन्स सरकारांचा बॉडीगार्ड आहे आणि आजपासून तो तुझा बॉडीगार्ड म्हणून काम करणार आहे, मी म्हणाले म्हणून. आणि माझा शब्द शिवा खाली पडू देणार नाही, हो की नाही शिवा? हो वहिनीसाहेब, अहो तुमचा आणि सरकारांचा शब्द तर माझ्यासाठी शेवटचा शब्द आहे. पण वहिनीसाहेब, ज्यांनी कोणी शक्तीवर हल्ला घडवून आणला ना, त्याला फक्त शोधून काढा. कांद्यासारखा उभा आडवा चिरून टाकेन मी त्याला. ऐक, ओ करुणा भाऊ, अहो तुम्ही काय असं पाचकाय लागलाय? कांदा चिरल्यावानी तुम्ही काय का म्हणताय? नाही नाही, ते पोटात आहे ना, मायक्रो साईजचा असा थोडासा गोळा आला म्हणून आई ग बोललो. आम्ही निघतो, पण तू काळजी घे, स्वतःचीही आणि शक्तीचीही. हे जे काही घडते ते या देवाराखाली गाडलेल्या त्या आदिशक्तीमुळेच. हे बया आता माझ्या माणसानंही सुखाने जगू देत नाहीये. इकडे ही देवाऱ्यातल्या देवांना आधी बाहेर फेकून द्यायला हवं, नंतर आदिशक्तीला काढून ह्याची विल्हेवाट लावली पाहिजे. वहिनीसाहेब काय झालं? नाही, काही नाही. हा प्रिन्स, बोला ना, निघालात तुम्ही? भद्रा कुठेस तू? पटकन घरी ये, घरात बैल घुसलाय. काय सांगते? तू प्रश्न विचारू नकोस, तू पटकन घरी ये ताबडतोब. हो हो, मी लगेच निघते, मी लगेच निघते. चल करू. वहिनीसाहेब काय झालं? नाही, काही झालेलं नाहीये. मी येऊ? नाही नाही, नको, तू नको येऊस. शक्ती, तू आमच्यासोबत येतेस की जाशील नंतर तू? हो मी थांबते, मी जरा मदत करते. बरं ठीक आहे. शिवा, हे बघ, मला माहिती आहे की तू तिला व्यवस्थित सोडशील, पण तरी सुद्धा मी सांगते तुला, तिला नीट व्यवस्थित घरी सोड. हो.